नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय हालचालींना वेग आलाय। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार इंदुमती हिरामन खोसकर, दामोदर अण्णा मानकर, सुनेताताई पिंगळे आणि प्रमोद बापू पालवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी श्रीराम मंदिर मखमलाबाद गाव येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आलाय। यावेळी उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नागरिकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांना प्राधान्य देत सर्वांगीण विकास साधण्याचा मानस त्यांनी मांडला। प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचविणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन उमेदवारांनी दिले। प्रचार शुभारंभाच्या वेळी स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली असून युतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमच्या पॅनलचं प्रचार नाव फोडलं। आमच्या पॅनल मधील इंदुमतीताई खोसकर, सुनीताताई पिंगळे, आदरणीय दामोदर मानकर व मी स्वतः प्रमोद देवराम पालवे यांचा आज मखमलाबाद परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला उत्स्फूर्त प्रतिसाद नारळ फोडले आहे। तरी प्रभागातील मायबाप जनता ही आमच्याबरोबर आहे। आज तुम्हाला चित्र दिसत आहे। आज 2 ते 3 हजार लोक जमा झालेले आहे। तरी आम्ही सर्व चौघांनी प्रभागात गेले अनेक वर्षापासून काम करत आहे। तरी जनतेने आमचे सार्थ विषय ठेवून आमच्या मागे उभे राहावे हीच आमची जनतेला प्रार्थना। धन्यवाद। 2026 होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चारही उमेदवार, त्यामध्ये इंदुताई खोसकर असतील, आमच्या लोकप्रिय या ठिकाणच्या सुनीताताई पिंगळे लोकप्रिय उमेदवार, प्रमोदजी पालवे, मी स्वतः दामोदर मानकर, मी केलेल्या कार्याचा आढावा सर्व गावाला माहिती आहे। 50 वर्षापासून मी समाजसेवा करतो, त्यामध्ये धार्मिकता असेल, मी स्वतः अध्यात्म असून 10 पुस्तकं लिहिलेली, मी प्रवचनं केलेली, कीर्तनं केलेली आणि समाजसेवेचा वसा हा कायम आयुष्यावर आमच्या परिवाराला आहे। गावात अनेक मंदिरं झाली, त्या मंदिरांना प्रमोद असेल, मी असेल, सुनीताताई असेल, आम्ही मदत केलेली आहे। त्यामुळं धार्मिक वर्ग, महानुभाव वर्ग आणि गावातील शेतकरी वर्ग सर्व आमच्या सोबत आहे। खूप मोठ्या 10,000च्या फरकाने आमचा पॅनल निवडून येईल अशी मला खात्री आहे। निवडून आल्यानंतर विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? विकास कामांना प्राधान्य, आता मी सर्व फोटो काढलेले आहेत, ज्ञानेश्वर पिंगळेंनी पुस्तक काढलेले आपल्या समोर येईल। त्या 45 रस्ते असे आहेत का त्याच्यावर एक पाटी मुरुम सुद्धा मागच्या याच्यात आले नाही। फक्त सुनीताताईंनी जे काही कामं केले तेवढेच कामं झालेले आहेत। बाकी हे नगरसेवक फिरकले नाही, गावात आले नाही। त्यामुळं आम्हाला रस्ते, पाणी, लाईट आणि घरकुल योजना गरिबांसाठी, त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे, अजितदादा हे तर कॅशियरच आहे राज्याचे, यांच्याकडून आमदार खोसकर यांच्या माध्यमातून आम्हाला अतिशय मोठा निधी मिळणार आहे आणि तो आम्ही जनसेवेसाठी वापरू। प्रभाग 6 मध्ये प्रचाराचं उद्घाटन करण्यात आलंय। त्यामध्ये मखमलाबाद प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज या प्रचाराचं नारळ वाढवलं आणि आज या प्रभाग 6 मध्ये आम्ही 4 उमेदवार आहोत। त्यात दामोदर अण्णा मानकर, प्रमोद पालवे, इंदुबाई खोसकर, आम्ही 4 जण या प्रभागातून उभे आहोत। लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही 4ही नगरसेवक मोठ्या संख्येने मताने निवडून येणार आहोत। धन्यवाद। हिरामन खोसकर, माझे वडील लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोसकर, त्यांच्याकडून मला लोकसेवेची संधी मिळाली। मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे, तर मला समाजसेवाची त्यांच्यापासूनच आवड निर्माण झाली, दादांपासून। आणि मला पण असं वाटतंय समाजाचे काहीतरी आपण देणं लागतोय, त्यामुळं मी पण त्यांच्यासारखंच काम करायचंय मला बी। असं विकास असो, काही असो, काही बरेच काम आहे, आता मी करून दाखवल, बोलून नाही दाखवणार बस। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।